अनुराधाताईंनी चहा संपवून वर्तमानपत्र उघडलं होतं. इतक्यात मोबाईलचा आवाज घणाणला. स्क्रीनवर नाव झळकलं. उदय, त्यांचा मोठा मुलगा. नाव दिसताच आजही त्यांच्या हृदयाची धडधड वाढली. फोन उचलताच उदयचा कृत्रिम भासणारा आवाज कानावर आला. आई, तू येऊ शकतेस का? आम्हाला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. अनुराधाताईंनी शंकेने विचारलं. सगळं ठीक आहे ना बाळा? हो, सगळं ठीक आहे. फक्त तू लवकर ये. आम्ही घरीच आहोत, असं घाईघाईने म्हणून त्याने फोन ठेवून दिला. मुलाचं घर अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. गाडी चालवताना अनुराधाताईंच्या मनात वेगवेगळे विचार घोळत होते. कदाचित उदयला नोकरीची चांगली ऑफर आली असेल. कदाचित आता तो स्वतःच्या नावाने बँकेचा हप्ता भरणार असेल. कदाचित वीज, पाणी, कामवाल्यांचे पगारही स्वतः उचलणार असेल. या आशेच्या विचारात त्या कधी मुलाच्या घरी पोहोचल्या त्यांना कळलंच नाही. बाहेरून घर आलिशान चकचकीत दिसत होतं, पण मनात खटकलं. हे घर उभं राहिलं ते माझ्या पैशाने. प्लॉट घेण्यापासून भिंती उभ्या करण्यापर्यंत प्रत्येक वीट माझ्या घामाच्या पैशानेच बसली आहे. बेल दाबली. दरवाजा सुनबाईने उघडला. नेहमी ताठ तोऱ्यात भेटणारी ती आज मात्र नजर चुकवत म्हणाली, या आई. उदय आतमध्ये आहेत. लिव्हिंग रूममध्ये उदय सोफ्यावर बसला होता. तोच महागडा सोफा जो अनुराधाताईंनी खरेदी करून दिला होता. मुलं कुठे आहेत? त्या इकडे तिकडे पाहत विचारतात. वरती खेळत आहेत. उदयने सुस्कारा टाकला. मग बायकोला नाश्ता आणायला सांगून जोरात हाक मारली. यश, श्रावणी, तुमची आजी आले. पटकन खाली या. क्षणात नातवंड धावत आली आणि आजीच्या पायाला बिलकली. अनुराधाताईंनी डोळ्यात मायेचा ओलावा आणत त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. पण पुढच्या क्षणी उदयचा आवाज थंडगार झाला. यश, श्रावणी, वरती जा. मला आजीशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. मुले नाइलाजाने वर गेली. हॉलमध्ये एक वेदनादायी शांतता पसरली. उदय आईकडे पाहत म्हणाला, आई, आम्हाला तुझ्याशी घराबद्दल बोलायचं आहे. घर हा शब्द त्यांच्या मनात ठिणगीसारखा रुतून बसला. अनुराधाताईंनी शांतपणे मान हलवली. हो, मीही विचार केला आहे. हळूहळू तुम्ही EMI स्वतः भरा आणि या महिन्यापासून वीज, इंटरनेट हेही तुम्ही भरायला सुरू करा. आई, उदयने मध्येच अडवलं. स्वर आता धारदार झाला. मला या छोट्या मोठ्या खर्चांबद्दल बोलायचं नाही. आम्हाला जे हवं आहे ते म्हणजे या घराची संपूर्ण मालकी. आम्हाला भाडेकरूप्रमाणे जगणं नको आहे. घर आमचं वाटावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे एकदाच ठरव, हे घर आमच्या नावावर कर, कायमचं. आणि मग मागे वळूनही पाहू नकोस. स्वतःला या ओझ्यातून मोकळं करून घे. अनुराधाताईंच्या डोळ्यात कठोर वेदना तरळली. त्यांनी हळू आवाजात विचारलं, उदय बाळा, तुला खरंच वाटतं मी हे कोट्यावधी रुपयांचं घर असं सहजपणे देईन? तो कटाक्षाने म्हणाला, आई, घराला पैशांच्या नजरेतून पाहू नकोस. हा आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आम्हाला स्वतःचं घर हवंय, दुसऱ्याचं नको. तू EMI भरतच आहेस. तुझ्यासाठी काहीच बदलणार नाही. बदल फक्त एवढाच, कागदावर घर आमच्या नावावर होईल. अनुराधाताईंच्या चेहऱ्यावर आता कठोरपणा आला. आवाजात थरथर होता, पण शब्द धारदार. उदय, सगळं काही बदलून जाईल. ही माझी एकमेव संपत्ती आहे. यासाठी मी एफडी मोडली. माझं स्त्रीधन विकलं. आयुष्याची सारी बचत झोकून दिली. आता हे घरच माझ्या सुरक्षिततेचं प्रतीक आहे आणि तू म्हणतोस तेच माझ्या हातून काढून घे. उदयचा चेहरा कठोर झाला. तो निर्विकारपणे म्हणाला, आई, तुला पेन्शन मिळते. तुझ्याकडे अजून एक घर आहे. मग तुला या घराची गरज काय उरली आहे? तेवढ्यात उदयची बायको वीणा चहा घेऊन आली. कप टेबलावर ठेवत ती थंड हसून म्हणाली, मालकी हक्क मिळाला की सगळं किती सोपं होईल, नाही का आई? घर तर शेवटी आमचंच होणार. मग आजच का नाही? अनुराधाताईंच्या डोळ्यात आग चमकली. सुनबाई, जेव्हा तू आणि उदय लोन घेऊ शकत नव्हता
तेव्हा पुढे कोण आलं होतं? मी, नाही का? मला धन्यवाद नको होते, पण सन्मानाची अपेक्षा होती. आणि तुम्ही जे मागत आहात त्याला सन्मान नाही म्हणत, त्याला चोरी म्हणतात. हे ऐकून उदयचा चेहरा कठोर झाला. तो संतापून ओरडला, आई, आता नाटक करू नकोस. अनुराधाताईंचा आवाज थरथरत होता, पण शब्द धारदार होते. तुला हे नाटक वाटते? तुला माहीत आहे का, मी रात्री उशिरा भाजी घ्यायला का जात होते? कारण तेव्हा भाजी स्वस्त मिळते आणि त्या पैशातून तुझ्या कामवाल्यांचा पगार निघतो. उदय बाळा, मी प्रेम पैशात मोजलं नाही, पण त्याची किंमत मात्र चुकवली आहे. उदय रागाने फुत्कारला, आई, तू स्वस्तात भाजी आणलीस हा तुझा निर्णय होता. कुणी तुला जबरदस्ती केली होती का? त्या क्षणी अनुराधाताईंना उमगलं, मीच शिकवलंय त्याला की माझं प्रेम म्हणजे एक नळ आहे. त्याला जेव्हा हवं तेव्हा तो चालू करतो आणि जेव्हा नको तेव्हा बंद करतो. त्या दीर्घ उसासा टाकत म्हणाल्या, ठीक आहे, मग स्पष्ट सांग, तुला नक्की काय हवं आहे? उदयने टेबलावरून एक फाईल उचलली. ती हळूच आईकडे सरकवत म्हणाला, आई, आम्ही वकिलांना भेटलो. संपूर्ण मालकी हक्क हस्तांतर करायचा आहे. एकदम सरळ आणि सोपं. उद्याचं रजिस्ट्रेशन ठरलं आहे. फक्त तुझी सही हवी. अनुराधाताईंनी फाईल उघडली तर ठळक अक्षरात त्यांचं नाव होतं. खाली कलमं, अटी, सगळ्यांचा एकच अर्थ, हे घर त्यांच्या हातातून निसटणार. दे आई, उदयने घाई करत म्हटलं. अनुराधाताईंनी फाईल पुन्हा टेबलावर ठेवली. चेहऱ्यावर ठामपणा झळकत होता. मी आज एकही सही करणार नाही. उदयचा चेहरा रागाने लाल झाला. तो गुरगुरला, आई, तू एवढी कठोर का होत आहेस? आम्हाला फक्त आपलं नातं टिकवायचं आहे. आपल्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवायचं आहे. एक चांगलं नातं हवंय. चांगलं नातं? अनुराधाताईंनी टवाळीने हसून म्हटलं, नातं टिकवायचं असेल तर त्याला विक्री खात्याची गरज नसते. उदय थोडा शांत झाला. आवाजात मागणीचा सूर आणत म्हणाला, आई, तू नेहमी म्हणतेस ना, कुटुंब म्हणजे विश्वास. मग आमच्यावर विश्वास ठेव, सही कर. त्या निर्धाराने म्हणाल्या, मी तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणूनच आज तू या घरात राहतो आहेस. क्षणभर घरभर शांतता पसरली. फक्त वरून नातवंडांचा आवाज येत होता. यशचं खळखळून हसणं, श्रावणीचा गोड राग. तो आवाज ऐकताच अनुराधाताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या अचानक उठून उभ्या राहिल्या. मी तुझं सगळं ऐकलं, पण तू माझं काही ऐकायला तयार नाहीस. ठीक आहे, मी निघते. उदय चकित होऊन म्हणाला, म्हणजे तू सही करणार? विचार करीन, त्या थंडपणे म्हणाल्या. वकील उद्याचा वेळ देऊन गेला आहे. उशीर करू नकोस. उदयने इशारा दिला. अनुराधाताईंच्या ओठावर एक स्मित उमटलं. नाही करणार. आणि त्या निर्धाराने घराबाहेर पडल्या. घरी आल्यावर त्यांनी साडी बदलली, डायरी उघडली आणि लिहून ठेवलं, आजपासून मी घराचा हप्ता भरणार नाही. निवेदिताला फोन करायचा आहे. मला कायम लक्षात ठेवायचं आहे मी कोण आहे. तेवढ्यात फोनवर मेसेज आला. स्क्रीनवर उदयचं नाव झळकलं. आई, हट्ट करू नकोस. जर खरंच आमच्यावर प्रेम करत असशील तर घर आमच्या नावावर करून दाखव. सिद्ध कर की तुझा नातवंडांवर जीव आहे. अनुराधाताईंनी मेसेज वाचला. उत्तर न देता त्या पलंगावर पडल्या. छताकडे पाहत स्वतःशीच कुजबुजल्या. त्याला वाटतंय हे समर्पण आहे, पण हीच माझ्या विरोधाची खरी सुरुवात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हवा जणू धुतल्यासारखी स्वच्छ, ताजी वाटत होती. पण अनुराधाताईंच्या अंतर्मनात अजूनही धुकंच पसरलं होतं. अस्पष्ट, अस्वस्थ. त्या गजर होण्याआधीच उठल्या. गॅसवर चहा ठेवला आणि खिडकीपाशी उभं राहून आपल्या सावलीकडे निरखून पाहू लागल्या. नेमकं 8 वाजता दरवाजावर टकटक झाली. दार उघडलं तर समोर निवेदिता उभी. तीच निवेदिता जिने 15 वर्षांपूर्वी त्यांना एक छोटासा फ्लॅट मिळवून दिला होता. तिची एक खासियत होती, ती माणसांचं ऐकून घेत असे, पण कधीही दयेने नव्हे. तिने डायरी उघडली, पेन फिरवलं आणि थेट मुद्द्यावर आली. अनुराधाची, कायद्यानुसार ते घर तुमचंच आहे. भाडे कराराचा कुठेही उल्लेख नाही. फक्त ते एक कौटुंबिक घर आहे. तुम्हाला विकायचं असेल तर विकू शकता, पण नोटीस कायद्याने द्यावीच लागेल.
घराच्या जागेचं लोकेशन उत्तम आहे, किंमत चांगली मिळेल. जर अजून 2 महिने थांबलात तर खरेदीदारांची रांग लागेल. पण तिने अनुराधाताईंच्या डोळ्यात नजर रोखली. तुमचं मन तयार आहे का खरंच? तुम्हाला हे घर विकायचंच आहे का? अनुराधाताईंच्या आवाजात खोल कडवटपणा दाटला. मनाला तयार करावं लागेल निवेदिता, नाहीतर हाच जीव मला या घराशी बांधून ठेवील. काही कागद घेऊन निवेदिता निघून गेली. फक्त 10 मिनिटातच उदयचा मेसेज आला. आई, 10 वाजता रजिस्ट्रेशनला पोहोचायचं आहे. वकिलाने वेळ बुक करून ठेवला आहे. उशीर करू नकोस आणि नाटक अजिबात नको. अनुराधाताई शांत बसल्या. हृदयाचा एक भाग जुन्या सवयीने म्हणाला, जा, आधी बोलून समजावून सांग. पण दुसरा भाग हळूच कुजबुजला. समजावणं तिथेच शक्य होतं जिथे ऐकण्याची तयारी असते. त्यांनी शेवटचा कटाक्ष घड्याळावर टाकला आणि मनाशी पक्क ठरवलं, मी जाईन, पण मन वळवायला नाही. फक्त समजावून सांगण्याचा शेवटचा प्रयत्न करणार. त्यानंतर जे काही घडेल ते निवेदिताच्या डायरीतल्या पानासारखं होईल. त्या मुलाच्या घरी पोहोचल्या. दरवाजा विनाने उघडला. चेहऱ्यावर कृत्रिम हसू चिकटवलं होतं. या आई. अनुराधाताई पुढे गेल्या. उदय लिव्हिंग रूममध्ये गप्प बसलेला. समोरच्या टेबलावर तीच मोठी फाईल पडली होती. अनुराधाताईंनी ठाम आवाजात सांगितलं, मी आज नाही, उद्याही नाही, कोणत्याही पेपरवर सही करणार नाही. उदय हलकंसं हसला. चेष्टेच्या सुरात म्हणाला, मग आलीस तरी कशाला? त्या शांतपणे म्हणाल्या, हे सांगायला की गोष्ट फक्त पैशाची नाही, मर्यादेची आहे. तुम्हाला हे घर हवंय? मग बँकेचा हप्ता तुमच्या नावावर करून घ्या. हळूहळू सगळी बिलं भरा. पण मला माझं शेवटचं आसरा घर सोडायला सांगू नकोस. हेच माझं एकमेव संरक्षण आहे. उदय चुटकी वाजवत खेकसला. आई, प्लीज. तू कायम त्यागाचा हिशोब मांडतेस. आम्हाला फक्त मुलांसाठी स्थैर्य हवंय आणि तुला तर अजूनही आमच्यावर कंट्रोल ठेवायचं. जर उद्या तुला काही झालं तर बँकेचे लोक दार ठोठावतील. नातवंड रस्त्यावर आली तर तुला चालेल का? अनुराधाताईंनी त्याच्या डोळ्यात नजर खुपसली. मी आधीच मृत्यूपत्र तयार ठेवलं आहे आणि कंट्रोल हा शब्द तुझ्या तोंडी शोभत नाही बाळा. मागच्या 3 वर्षात कंट्रोल मी केलं नाही, तुमच्या उधळपट्टीनेच ते सिद्ध केलं आहे. उदय संतापाने हातवारे करू लागला. आई, आम्ही जे काही करत आहोत ते प्रामाणिकपणे. गिफ्ट डीडमुळे सर्व स्पष्ट होईल आणि नंतर हवं तर मी रिफायनान्स करील. हा विषय पुन्हा येणार नाही. अनुराधाताईंचा आवाज मंद झाला, पण शब्द धारदार होते. मागील 3 वर्षात 15 लाख EMI, घराचं छप्पर, रंगकाम, फर्निचर, एकूण 20 लाख. हा खर्च मी मुद्दाम सांगत नाही, पण आठवण करून देते. ज्याला तू दिखावा समजतो आहेस, ती माझ्या श्रमाची किंमत आहे, माझ्या खांद्यावरचा भार आहे. उदयच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच जुनी तिरस्काराची छटा उमटली. तो म्हणाला, आई, हे सगळं तू तुझ्या इच्छेने केलंस. आम्ही तर फक्त सल्ला दिला होता, कधीच जबरदस्ती केली नव्हती. अनुराधाताईंनी काही उत्तर दिलं नाही. फक्त आपली हँडबॅग उचलली आणि शांत आवाजात म्हणाल्या, बरं, पण एक शेवटची गोष्ट. आज मी बँकेत जाऊन ॲटो डेबिट थांबवण्यास सांगणार आहे. हे ऐकून उदय दचकला. नाही नाही आई, असं करू नकोस. अनुराधाताईंनी निर्विकार स्वरात उत्तर दिलं, मोठं होणं म्हणजे फक्त प्रतिष्ठा, हक्क, अधिकार नव्हे, जबाबदारीही घ्यावी लागते. हे ऐकताच उदय ताडकन उठून उभा राहिला. देहबोलीत अचानक बदल झाला. धारदार आवाजात तो ओरडला, पुरे झालं. गिल्ट ट्रिप. तू सही करणार आणि आत्ताच करणार. वकील वाट बघतोय. अनुराधाताईंनी ठाम आवाजात उत्तर दिलं, मी सही करणार नाही. तेवढ्यात उदयनं फाईल उचलून त्यांच्या समोर आपटली. कागद जमिनीवर घसरत पसरले. आम्ही तुझ्या भिकेवर जगत नाही. तो दात ओठ खात म्हणाला, तू जे काही केलंस ते स्वतःसाठीच. आता आमच्यासाठी एकच काम कर. आणि काय? अनुराधाताईंनी हळूच विचारलं. इतक्यात उदयने आईला दोन्हीही हाताने ढकललं. आणि मग इथून निघून जा. सगळं काही क्षणात घडलं. अनुराधाताईंचा तोल गेला. पाठीचा भाग टेबलाच्या धारदार कडेला आपटला. त्याच वेळी उदयने पुन्हा जोरात ढकललं. यावेळी त्या थेट जमिनीवर कोसळल्या. क्षणभर त्यांच्या डोळ्यासमोर पांढऱ्या प्रकाशाचा भडका उडाला. आई,
सुनेचा किंचाळण्याचा आवाज आला. ती धावली आणि सासूला उचलू लागली. आई, तुम्ही ठीक आहात ना? अनुराधाताईंनी डोक्याला हात लावला. मागच्या बाजूस रक्त वाहत होतं. श्वास धापा टाकत वर खाली होत होता. जणू फुफ्फुसात अचानक जागाच कमी पडली होती. उदय लाल डोळ्याने उभा राहिला आणि कडक आवाजात म्हणाला, आता निघा इथून, आम्हाला तमाशा नकोय. त्याच क्षणी त्याची पत्नी वीणा संतापली. उदय, काय करत आहात तुम्ही? आईंची माफी मागा. तू गप्प बस वीणा. उदय गुरगुरला, आम्हाला आमचं आयुष्य हवंय. या जुन्या पिढीच्या मानमर्यादा नकोत. अनुराधाताई सावकाश उठल्या. गुडघ्यात वेदना आणि मनात अपमान एकत्र धडधडत होते. तेवढ्यात सूनबाई पुढे झाली. मी तुम्हाला सोडते. नको, मी स्वतः जाऊ शकते. अनुराधाताई थरथरत्या स्वरात म्हणाल्या. त्यांचे पाय जड झाले होते, पण थांबले नाहीत. दारापाशी पोहोचल्या. तेवढ्यात मुलाचा कठोर आवाज कानावर आला. आणि हो, इथून पुढे न सांगता इथे येऊ नकोस. हे आमचं घर आहे. अनुराधाताईंनी मागे वळून मुलाकडे पाहिलं. चेहऱ्यावर तीच ठेवण. लहानपणी भीती वाटली की आईच्या पदरात चेहरा लपवणारा तोच चेहरा. पण आज तोच मुलगा आईला परकी ठरवत होता. ठीक आहे, मी येणार नाही, त्या अगदी हलक्या स्वरात म्हणाल्या आणि घराबाहेर पडल्या. घरी पोचताच त्या थेट बाथरूममध्ये गेल्या. पाण्याने केसांवरचं रक्त धुतलं, डेटॉल लावलं. जखमेवर झोंबण लागलं. डोळ्यातून आपोआप पाणी आलं. आरशात पाहिलं तर गालावर निळसर डाग उठून दिसत होता. त्यांनी गालावर हलकेच हात फिरवला. मग टेबलाजवळ जाऊन खुर्ची ओढली आणि बसल्या. इतका खोल श्वास घेतला की परगड्यांनी सुद्धा आवाज काढला. त्यांच्यासमोर डायरी उघडी पडली होती. कालची नोंद अजून ताजीच होती. EMI थांबवायची आहे. त्यांनी पेन उचललं, खाली नवीन ओळ आखली आणि लिहिलं, आता आणखी उशीर करता कामा नये. मग फोन हातात घेतला. स्क्रीनवर अनगिनत नोटिफिकेशन्स चमकत होते. सुनेचे मिस्ड कॉल्स दिसले, पण अनुराधाताईंनी ते दुर्लक्षित केले. थेट कॉन्टॅक्ट्स उघडून बँकेचा हेल्पलाईन नंबर फिरवला. लाईन लागली. एक आवाज आला, नमस्कार, आपण बँक हेल्पलाईनशी बोलत आहात. अनुराधाताईंनी डोळे मिटले आणि अगदी स्पष्ट शब्दात म्हणाल्या, मला माझ्या खात्यातलं ॲटो डेबिट तात्काळ बंद करायचं आहे. त्या क्षणी त्यांना जाणवलं, आता सगळी गोष्ट त्यांच्या हातात आहे. पुढे जे काही घडेल ते त्यांच्या अटीवरच होईल. फोन कट झाला. अनुराधाताईंनी खोल श्वास सोडला. पुढच्या दिवशी सकाळी डोळे उघडताच डोकं जड झाल्यासारखं वाटलं. चहा संपवून अनुराधाताईंनी आपली जुनी वही काढली. ती वही म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांनी आकडे मोजायला सुरुवात केली. कोणासाठी नाही, फक्त स्वतःसाठी. EMI 17 लाख, 3 वर्षात डाऊन पेमेंट आणि रजिस्ट्रेशन 10 लाख, छपराची दुरुस्ती, किचन ट्रॉली, फर्निचर, मेडिकल बिल, शाळेची फी आणि अचानक झालेले खर्च 13 लाख, एकूण 40 लाख. कागदावर पेन इतका दाबून फिरवला की पानच फाटलं. पण तो फक्त पैसा नव्हता, तो होता त्यांच्या 40 वर्षाचा घाम. भरलेल्या वर्गखोल्या, उशिरापर्यंत वह्या तपासणं, स्वतःच्या इच्छा गिळून टाकणं, फक्त एवढ्यासाठी की मुलगा कधीही उपाशी राहू नये. तो पैसा म्हणजे नवऱ्याचं PF, तिचे दागिने, म्हातारपणाचं साठवणं आणि हे सगळं ओतलं गेलं त्या घरात, ज्या घरातून आज त्यांना ढकलून बाहेर काढलं गेलं होतं. अनुराधाताईंचे डोळे पाणवले. वही बंद केली. डोक्यात धडधड सुरू होती. कालच्या मारामुळे नव्हे, तर त्या निर्दय सत्याच्या ओझ्यामुळे. सकाळी 9 वाजता पुन्हा मोबाईल वाजला. स्क्रीनवर उदयचं नाव झळकत होतं. त्यांनी फोन उचलला नाही. थोड्याच वेळात व्हॉट्सअपवर मेसेज आला, आई, तू समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. तू हप्ता थांबवण्याचा हट्ट करतेस. तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकशील. प्लीज आई, असं करू नकोस. त्याच्यावर दुसरा मेसेज, आई, जर तुला तुझ्या नातवंडांची काळजी असती तर तू असं कधीच केलं नसतंस. मेसेज वाचून अनुराधाताईंच्या डोळ्यात राग उसळला. मनात आलं, फोन भिंतीवर आपटून फोडावा. त्या टाईप करू लागल्या, जर तुला खरंच तुझ्या मुलांची काळजी असती तर तू तुझ्या आईला असं ढकलून फरशीवर पाडलं नसतंस. पण सेंड दाबण्याआधीच त्यांनी मेसेज डिलीट केला. कारण उदय काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याला फक्त स्वतःचं ऐकवायचं होतं. दुपार झाली. अनुराधाताईंचे विचार अजूनही धुसर होते. तेवढ्यात दरवाजेची बेल वाजली.
दरवाजा उघडला तर दारात विना मिठाईचा डबा हातात घेऊन उभी होती. चेहऱ्यावर बनावट हसू. आत येत ती म्हणाली, आई, काल जे काही झालं ते मनावर घेऊ नका. उदय चिडला होता. जाणून बुजून काही केलं नाही. अनुराधाताईंचा आवाज धारदार झाला. विना, त्याने मला ढकललं, मी फरशीवर कोसळले, डोक्यातून रक्त आलं आणि तू म्हणतेस त्याने जाणून बुजून केलं नाही. विना मान खाली घालून म्हणाली, मला माहीत आहे आई, मी त्याला सांगितलं होतं तुम्ही चुकीचं केलं. पण आई, मुलांना शिक्षा देऊ नका. हा हप्ता थांबवू नका. इथून पुढे आम्ही नीट सांभाळू. मी वचन देते. वचन? अनुराधाताई तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाल्या, तेच वचन ना, की नोकरी लागली की कर्ज फेडू? तेच वचन की शाळेची फी वेळेवर भरेल? अजून किती वचन देशील सुनबाई? विनाकडे उत्तर नव्हतं. मिठाईचा डबा टेबलावर ठेवून ती चहा न पिता निघून गेली. संध्याकाळी अनुराधाताईंनी मैत्रीण निवेदिताला फोन केला. तू घरासाठी एखादा चांगला खरेदीदार बघ. निवेदिता चकित झाली. तू खरंच ठरवले? येणाऱ्या वादळाला तोंड द्यायला तयार आहेस? अनुराधाताई शांत आवाजात म्हणाल्या, मी तर कालपर्यंत त्या वादळाच्या मध्यभागी होते. आज मात्र त्यातून बाहेर पडले आहे. फोन ठेवून दिला. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी ते वादळ स्वतः त्यांच्या दारावर येऊन धडकले. सकाळी 8 वाजता दरवाजावर टकटक झाली. अनुराधाताईंनी दरवाजा उघडला. दारात एक तरुण हातात फाईल घेऊन उभा. मिसेस जाधव. तो हसून म्हणाला, मी कुलदीप रणदिवे, तुमच्या मुलाचा आणि सुनेचा वकील. कुटुंबाच्या आर्थिक व्यवहाराबाबत एक महत्त्वाचा कागद आहे. मी आत येऊ का? असं म्हणत तो घरात आला आणि सरळ जेवणाच्या टेबलावर बसला. तोच टेबल जिथे कधी काळी उदय गृहपाठ करत असे आणि अनुराधाताई वह्या तपासत बसायच्या. समोर कागद पसरला. सहीच्या ओळीवर बोट ठेवत तो म्हणाला, तुमच्या मुलाने ही सही करून ठेवली आहे. आता फक्त तुमची औपचारिकता बाकी आहे. कागदावर उदयची घाईघाईतली लिखावट स्पष्ट होती. असं जाणवत होतं की त्याने ती वाचलीही नव्हती. हे सर्व पाहून अनुराधाताईंचा घसा कोरडा पडला. हळू आवाजात त्यांनी उत्तर दिलं, तुमच्या क्लायंटला सांगा, मी माझ्या वकिलाशिवाय सही करणार नाही. वाट पाहावी लागेल. तो दचकला आणि विचारलं, किती दिवस? जेवढे मला वाटेल तेवढे, अनुराधाताई ठामपणे म्हणाल्या. त्याचा चेहरा उतरला. कागद आवरून तो निघून गेला. दार बंद होताच अनुराधाताईंनी एक खोल श्वास सोडला. आता हे फक्त लोभाचं प्रकरण नव्हतं. यात अस्वस्थतेची गडद सरे झाली होती. 2 दिवस गेले, काहीच घडलं नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी बँकेतून फोन आला. मिसेस जाधव, तुमच्या एका जुन्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न झाला आहे. बॅलन्स जास्त नाही, पण व्यवहार संशयास्पद आहे. युजरने टाकलेलं नाव अनुराधा, तुमचं माहेरचं आडनाव. ही माहिती फक्त 2 जणांनाच असू शकते, तुमच्या पतीला आणि तुमच्या मुलाला. अनुराधाताईंना थंडी सुटली. त्यांनी घाईघाईत विचारले, कोणत्या डिव्हाइसवरून? उदयच्या नावावर नोंद असलेल्या टॅब्लेटवरून. लोकेशन कौशल्या कॉलनी. अनुराधाताईंनी डोळे मिटले. मनात एकच विचार उठला, तर हेच खरं आहे. उदयच खणत आहे आणि सुनेनं कदाचित गपचूप मदत केली असेल किंवा सहजपणे चावी त्याच्या हातात ठेवली असेल. कॉल संपल्यावर त्या खुर्चीत बसल्या. वर्षानुवर्षांनी त्यांच्या ओठावर एक क्षणासाठी हलकी स्मितच उमटली. त्या स्वतःला म्हणाल्या, पुढच्या वेळी मुलगा सून माझ्यासमोर उभे राहतील तेव्हा मी ती असहाय्य आई राहणार नाही जशी ते समजतात. मी स्वतः वादळ बनून उभी राहीन. आता मी स्वतःसाठी उभं राहायला तयार आहे. सकाळचे 9 वाजले होते. निवेदिताजी आल्या. हातात फोल्डर, चेहऱ्यावर नेहमीचा तेजस्वी आत्मविश्वास, जो अनुराधाताईंना नेहमीच प्रभावित करत असे. त्यांनी टेबलावर फोल्डर ठेवला आणि म्हणाल्या, अनुराधाजी, मार्केट सध्या खूप मजबूत आहे. कौशल्या कॉलनीतील घरं कोटींपेक्षा वर जात आहे. तुमचं घर लगेच विकून कर्जमुक्त होता येईल. आज सुरुवात केली तर खरेदीदार रांगेत उभे राहतील. अनुराधाताईंनी मान हलवली आणि शांतपणे म्हणाल्या, हे काम अगदी गपचूप करा. माझ्या मुलाला सुनेला कळायला नको. कळेपर्यंत खूप उशीर झाला पाहिजे.
निवेदिताजींनी पेन काढून लिस्टिंग फॉर्मवर तारीख भरली. उद्यापासून फोटो घेऊ, नोटीस कायदेशीर पद्धतीने देऊ, फक्त तुम्ही त्याच्या रागासाठी तयार राहा. मी 3 वर्षांपासून त्याच्या रागासोबत जगते, अनुराधाताई ठामपणे उत्तर दिलं. आता पहिल्यांदाच स्वतःच्या निर्णयासोबत जगणार आहे. त्याच दुपारी उदयचे मेसेज येऊ लागले. आई, तू असं का करतेस? एवढं ओव्हर रिॲक्ट करू नकोस. तू नाटक करतेस. समाजात आम्हाला मान खाली घालायला लावू नकोस. आई, सही कर. सगळं सोपं होईल. आणि शेवटी लिहिलं होतं, जर खरंच आम्हावर प्रेम असेल तर ते सिद्ध कर आणि हे नाटक बंद कर. अनुराधाताईंनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. प्रत्येक शब्द त्यांना रटाळ वाटला, जणू सुनेने त्याला शिकवलं आहे. सायंकाळी पुन्हा निवेदिताजींचा फोन आला. अनुराधाजी, मी आज एका खरेदीदाराशी बोलले. तो 1 कोटी कॅश देण्यासाठी तयार आहे. सगळं योग्य ठरलं तर तुम्ही कर्जमुक्त आणि सुरक्षित व्हाल. सुरक्षित हा शब्द ऐकताच अनुराधाताईंना अनामिक आनंदाचा स्पर्श झाला. जणू हा शब्द कधीच त्यांच्या आयुष्यात आला नसेल. त्या रात्री त्यांनी शांत झोप घेतली. अनेक वर्षांनी पहिल्यांदा सुखाची झोप. कारण आता निर्णय घेतला होता. 2 दिवसांनी पुन्हा मुलाचा व्हॉईस मेसेज आला. आई, तू आमच्याबरोबर असं कसं करशील? तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस. घर आमच्याकडून हिरावून घेऊ नये आणि जर विकलंस तर मग मुलांना भेटण्याची अपेक्षा ठेवू नको. अनुराधाताईंनी प्रत्येक व्हॉईस मेसेज ऐकला. डोळ्यातून अश्रू गळत होते. मनात विचार चमकून गेला. त्याला वाटतं, अशा धमक्या देऊन तो मला मोडून टाकेल. पण त्याला माहीत नाही की या सगळ्या गोष्टी मला अजूनच मजबूत करतायत. त्या संध्याकाळी निवेदिताजींचा फोन आला. आवाजात ठामपणा होता. अनुराधाजी, सर्वात मोठा ऑफर पक्का झाला आहे. या आठवड्यात करार होईल. त्यानंतर तुम्ही मुक्त व्हाल. मुक्त हा शब्द कित्येक वर्षांनी अनुराधाताईंना कानावर आला. त्यांनी खिडकीतून बाहेर नजर टाकली. घराच्या जुन्या भिंतीचं प्लॅस्टर निघालेलं होतं. कुंड्या तुटलेल्या होत्या. तरीही त्यांच्या ओठावर कित्येक वर्षांनी एक हलकीशी स्मितरेषा उमटली. उदयला वाटतं, त्यानं मला आयुष्यातून बाहेर ढकललं, पण त्याला ठाऊकच नाही, त्या धक्क्यानं तर मला खरं मुक्त केलं आहे. फोन रणांगणासारखा झाला होता. 30 मिस्ड कॉल्सचं आकडं 50 वर गेला. नंतर 70 वर. व्हॉईसमेल मागोमाग व्हॉईसमेल. सुरुवातीला उदय रडला. आई, प्लीज असं करू नकोस. तू आम्हाला संपवून टाकतेस. तुझी नातवंडं काय विचार करतील की त्यांच्या आजीने त्यांचं घर विकलं? नंतर रागाने ओरडला, तू स्वार्थी आहेस. तुला आम्हाला समाजात ताठ मानेनं जगू द्यायचं नाही. प्रत्येक संदेश लाठेसारखा येऊन अनुराधाताईंना धडकत होता. पण त्यांना बुडवण्याऐवजी त्या लाटा त्यांना अजून बळकट करत होत्या. कारण प्रत्येक शब्द त्यांना आठवण करून देत होता, त्या योग्य मार्गावर आहेत. संध्याकाळी उदय स्वतः समोर आला. अजून एकदा विचार कर आई. आम्ही तुला पैसे परत देऊ. हळूहळू हप्ते सुरू करू. शपथ घेऊन सांगतो, त्या दिवशी मी तणावात होतो. तुला ढकलायचा हेतू नव्हता माझा. फक्त खचून गेलो होतो. प्लीज घर विकू नकोस. आम्हाला एक संधी दे. मी वचन देतो. मला माफ कर. अनुराधाताईंनी हाताची घडी घालत थंडपणे उत्तर दिलं. बाळा, मी तुला लहानपणापासून बरोबर चूक शिकवलं होतं आणि तू जाणून बुजून चूक केलीस. तणाव ना हिंसेला माफ करतो, ना लोभाला. त्याची नजर खाली केली. क्षणभर अनुराधाताईंना त्याच्यावर दया आली. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, तू खरंच माफी मागायला आलायस की फक्त कारणं सांगायला? क्षणभर खोलीत शांतता पसरली. मग तो हळूच म्हणाला, आई, तू फार वाढवून सांगतेस. थोडीशी घसरलीस, पण खरं तर तुला काही लागलंच नव्हतं. हे ऐकताच अनुराधाताईंनी केस मागे सारली आणि डोक्यावरचा ओरखडा दाखवला. तर लागलं होतं. त्याच्या डोळ्यात एक क्षण अश्रू तरळले. पण पुढच्याच क्षणी तो पुन्हा कठोर झाला. आई, तू नाटक करतेस. एवढं काही लागलं नव्हतं. आणि हाच होता तो सत्याचा क्षण ज्याची अनुराधाताईंना खात्री करायची होती. मुलाच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता. खरी माफी नव्हती. फक्त हुशारी होती. अनुराधाताई झटकन उठल्या.
उदय, आता ना हप्ते ना कुर्बानी. घर विकलं जाईल. उदय ही तडकन उभा राहिला. आवाज थरथरत होता, पण शब्द सूर्यासारखे धारदार. जर तू हे घर विकलंस तर मी तुला कधीच माफ करणार नाही. हे शब्द बाणासारखे अनुराधाताईंना छेदून गेले, पण त्या शांत राहिल्या. दार उघडून त्यांनी स्थिर स्वरात म्हटलं, जा उदय, प्लीज. तो पाय आपटत बाहेर गेला. दार इतक्या जोरात आपटलं की चौकटही थरथरली. अनुराधाताईंचं हृदय धडधडू लागलं. हा शेवटचा प्रयत्न होता आणि त्यात तो अपयशी ठरला. त्याच संध्याकाळी निवेदिताजींचा फोन आला. अनुराधाजी, खरेदीदार तयार आहे. तुम्ही सही केली की डील पूर्ण होईल. अनुराधाताईंनी हळूच उत्तर दिलं, ठीक आहे, मी तयार आहे. आणि त्या क्षणातच उदयच्या घराशी असलेला त्यांचा शेवटचा धागा तुटला. काम जवळजवळ पूर्ण झालं होतं. गुरुवारी खरेदीदारासोबत सहीची वेळ ठरली. त्या दिवसानंतर हे घर अनुराधाताईंचं राहणार नव्हतं. कितीतरी वर्षांनी त्यांना असं वाटलं की त्यांच्या पायाखाली पुन्हा एकदा जमीन आली आहे. पण वादळ इतक्या सहज थांबत नाही. मंगळवारी सकाळी कुरिअर आलं. लिफाफ्यावर दिल्लीतील मोठ्या लॉ फार्मचं नाव होतं. आत होती कायदेशीर नोटीस. आमची आई मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, त्यामुळे ती स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्या परवानगीशिवाय घर विकणं बेकायदेशीर ठरेल. जेवणाच्या टेबलावर बसलेल्या अनुराधाताई त्या शब्दांकडे निरखून पाहत होत्या आणि जाणवलं, हा धक्का आत्तापर्यंतच्या कुठल्याही धक्क्यापेक्षा खोल होता. त्यांच्या स्वतःच्या मुलाला, आईला वेडं ठरवून तिचं घर हिसकावून घ्यायचं होतं. अनुराधाताईंनी ताबडतोब निवेदिताजींना फोन केला आणि सगळं सांगून टाकलं. निवेदिताजींचा आवाज शांत पण कठोर होता. त्या ठामपणे म्हणाल्या, हा भीती दाखवण्यासाठी रचलेला डाव आहे. अनुराधाजी, कायद्यासमोर त्याची काहीच लायकी नाही. घर तुमच्या नावावर आहे. त्यांना फक्त वेळ हवा आहे, म्हणूनच असे डावपेच रचत आहेत. अनुराधाताईंचे हात थरथरत होते. त्यांना माहीत होतं, मुलगा आणि सून यांना वाटत होतं की त्या थकून जातील, घाबरून मागे हटतील आणि शेवटी हार मानतील. संध्याकाळी उदय पुन्हा घरी आला. डोळे लाल बुंद, आवाज गंभीर, आई, तू असं कसं करू शकशील? आमच्या माघारी घर विकलंस? लोक आमच्याबद्दल काय विचार करतील? उद्या चौकात चौकात चर्चा होईल आमची. अनुराधाताईंनी स्थिर नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाल्या, लोक काय म्हणतील? लोक म्हणतील की शेवटी अनुराधानं मूर्खपणा सोडून दिला. हे ऐकताच उदयचा चेहरा रागानं लाल झाला. आई, तू आजारी आहेस. तुला आमची गरज आहे म्हणून आम्ही वकिलाकडे गेलो. तू व्यवस्थित विचारही करू शकत नाहीस. अनुराधाताई त्याच्याजवळ गेल्या आणि आयुष्यभर दाबून ठेवलेला संताप एका क्षणात ओघळला. त्यांनी त्याच्या जोरदार कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या, उदय, एवढ्या वर्षात पहिल्यांदाच मी स्पष्ट विचार करत आहे आणि स्वतःसाठी विचार करत आहे. उदयच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण आवाजात अजूनही कडवटपणा होता. आई, तुला एक दिवस पश्चाताप होईल. तू या घरात एकटी मरशील. तुला पाणी पाजायला कोणी नसेल आणि तुझ्या नातवंडांचं तोंडसुद्धा कधी पाहू शकणार नाहीस. हे शब्द अनुराधाताईंच्या मनात भाल्यासारखे घाव करू लागले, पण त्या डगमगल्या नाहीत. नजर खाली झुकवली नाही. ठामपणे म्हणाल्या, खोट्या दिखाव्यामध्ये राहण्यापेक्षा सत्यामध्ये एकटं जगणं केव्हाही चांगलं. उदय आईकडे रागाने पाहत दरवाजा आपटून निघून गेला. दुसऱ्या दिवशी निवेदिताजी अनुराधाताईंसोबत रजिस्टर ऑफिसला गेला. घर विकत घेणाऱ्यानं हसत मुखानं कागदांवर सही केली. अनुराधाताईंनी पेन उचललं, शेवटच्या पानावर आपलं नाव लिहिलं आणि त्या क्षणी घर त्यांचं राहिलं नाही. त्यांना वाटलं होतं की दुःखाचा डोंगर कोसळेल, पण उलटं झालं. जणू वर्षानुवर्ष मनावर दाबलेलं ओझं एकाच क्षणात नाहीसं झालं. त्या हलक्या झाल्या होत्या, मुक्त झाल्या होत्या, पण घरी परतल्यावर त्या थबकल्या. दाराच्या पायरीवर उदय आणि वीणा बसले होते. अनुराधाताईंना पाहताच वीणा त्यांच्या पायावर कोसळली. रडत म्हणाली, आई प्लीज, आम्हाला माफ करा. आता आम्ही कुठे जाऊ? आमच्याबद्दल नाही, पण कमीत कमी तुमच्या नातवंडाकडे तरी पहा. अनुराधाताईंनी तिच्याकडे डोळे वर करूनही पाहिलं नाही. तिला बाजूला सारून त्यांनी दाराचं कुलूप काढलं आणि आत गेल्या.
मुलगा आणि सून ही आत जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात अनुराधाताई चौकटीत उभ्या राहिल्या आणि ठाम आवाजात म्हणाल्या, उदय, आता खूप उशीर झाला आहे. तुम्हाला वाटलं होतं की मुलांना पाहून माझं मन पागळेल. नाही, आता मी ती आई नाही जी तुम्ही समजत होतात. तुम्ही मला वेडी ठरवायला निघाला होतात. पण लक्षात ठेवा, एका वेड्या बाईबरोबर राहिला तर तुमची मुलं देखील वेडी होतील. त्यामुळे तुमच्या राहण्याची सोय दुसरीकडे करा. हे बोलून अनुराधाताईंनी त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद केला. क्षणभर नातवंडाकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण लगेच स्वतःला सावरून त्या आत गेला. मुलगा आणि सून पडलेला चेहरा घेऊन तिथून निघून गेले. तर मित्रांनो, अनुराधाताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ न करून योग्य केलं की चूक केलं? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.